नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान योद्धा नावाची सिरीज घेऊन आलेलो आहे। या सिरीजचा फायदा तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला पण 100% होणार आहे। त्यानंतर गट क च्या मुख्य परीक्षेला असेल किंवा गट ब ची जी नोव्हेंबर मध्ये येणारी पूर्व परीक्षा आहे, या तिन्ही परीक्षेला 100% होणार आहे। मी या सिरीज मध्ये टॉपिक नुसार प्रश्न घेतोय, प्रश्नांचं विश्लेषण घेतोय, व्यवस्थित फक्त समजून घ्या। प्रश्न पातळी जर बघितलं तर काही प्रश्न तुम्हाला खूप कठीण वाटतील, पण येणाऱ्या काळात आयोग त्या पॅटर्नचे प्रश्न जर रिफ्लेक्ट केलं तर आपल्याला ते नवीन काय वाटायला नको पाहिजे मित्रांनो। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजचा जो तिसरा टॉपिक आहे, तिसरा टॉपिक कशावर आहे तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, आयोगाचा फोकस टॉपिक आहे आणि तो टॉपिकचं नाव आहे वनस्पतीचं वर्गीकरण। यानी काय आपण म्हणू शकतो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट म्हणूया, हे आपण बघणार आहे। या टॉपिकवर 15 प्रश्नांची निवड केलेली आहे। 5 प्रश्न सोपे आहेत, 5 प्रश्न मीडियम अवघड आहेत आणि 5 प्रश्न हे जास्त अवघड आहेत। राज्यसेवेला पण फायदा हो, मेन्सला पण फायदा हो, या अनुषंगाने हे कव्हर केलेलं आहे। तर वेळ न घालता वनस्पती वर्गीकरणावरचा पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर दिलेला आहे। काय आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटाला वनस्पती सृष्टीचं उभयचर यानी अँफिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम म्हणून ओळखलं जातं किंवा म्हटले जाते? हा प्रश्न 2024 ला आयोगाने विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर काय असणार आहे? ब्रायोफायटा असणार आहे। तर ब्रायोफायटा या वनस्पतीला आपण अँफिबियन्स प्लांट म्हणून काय ओळखत असतो, का ओळखत असतो ते पहिल्यांदा सांगतो आणि नंतर आपण पुढे जाऊया। जर बघितलं तर उभयचर म्हणायचं कारण काय आहे की ब्रायोफायटा त्या वनस्पती आहेत हे जमिनीवर वाढतात, परंतु जमिनीवर वाढल्या तरी काय असतं, यांना जर समजा लैंगिक प्रजनन करायचं असेल तर लैंगिक प्रजननामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बीजाणू असतात, बीजाणू, आणि ज्याला आपण काय म्हणत असतो? स्पोर म्हणत असतो। आणि या बीजाणूच्या वहनासाठी याला बाह्य पाण्याची गरज लागते। कोणाला? ब्रायोफायटातील वनस्पतीमधील बीजाणूच्या वहनासाठी, लैंगिक प्रजनन घडून आणण्यासाठी जर बघितलं तर बाह्य पाण्याची काय गरज लागते आणि अशा प्रकारे बाह्य पाण्याची गरज लागते म्हणून आपण याला बघा वाढतात जमिनीवर, पण लैंगिक प्रजननासारख्या प्रक्रियेसाठी यांना बाह्य पाण्यावर अवलंबून राहावं लागतं, म्हणून आपण याला अँफिबियन्स यानी उभयचर वनस्पती म्हणून ओळखत असतो। आणि जर बघितलं तर ब्रायोफायटा ह्या थॅलोफायटाच्या तुलनेत थोडं विकसित आहेत आणि शैवाल म्हणजे कोण असणार आहे? शैवाल म्हणजे या ठिकाणी आपल्याला थॅलोफायटा ह्या वनस्पती येताना दिसतात। थॅलोफायटा या वनस्पती सृष्टीतील सर्वात कमी विकसित वनस्पतींचा समूह आहे आणि या थॅलोफायटामध्ये शैवाल येत असतात। आणखी काही पॉइंट जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी बघा शैवालमध्ये आपल्याला जलवाहिनी आणि रसवाहिनी आढळताना दिसत नाही, म्हणजे शैवाल या असंवाहिनी वनस्पती आहेत, नॉन वस्कुलर आहेत मित्रांनो। जर बघितलं न झायलम आहे न फॅलियम आहे, परंतु बघा या सोबतच ब्रायोफायटामध्ये पण आपल्याला जलवाहिनी आणि रसवाहिनी हे दोन्ही आढळत नाही, म्हणजे याचा अर्थ शैवाल आणि ब्रायोफायटा या दोघांमध्ये आपल्याला झायलम आणि फॅलियम नावाची सिस्टीम आढळताना दिसत नाही। तरी पण बघा ब्रायोफायटामध्ये एक घटक प्रेझेंट असतो ज्याला मुलाब म्हणत असतो, ज्याला आपण रायझॉइड्स म्हणून ओळखत असतो। आणि हा मुलाब काय करत असतो माहित आहे का? जमिनीतून पाणी आणि क्षार आणून देण्याचं काम करत असतो, ऑब्झॉर्ब करण्याचं काम करतो। याच कारणामुळं हे मुलाब ब्रायोफायटामध्ये प्रेझेंट असल्यामुळं शैवालच्या तुलनेत ब्रायोफायटाचा थोडं जास्त विकास झालाय, म्हणून ती पाण्यातून येऊन जमिनीवर वाढायला सुरुवात केली। परंतु मित्रा माहित आहे का, त्याला प्रजननासारख्या क्रियेसाठी बाह्य पाण्यावर अवलंबून राहावं लागतं, म्हणून त्याला अँफिबियन्स प्लांट म्हणून आपण ओळखत असतो। दुसरी गोष्ट आता बघा सर, टेरिडोफायटा काय आहे? टेरिडोफायटामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिल्या या भूचर वनस्पती म्हणून ओळखल्या जातात, कारण पूर्णपणे जमिनीवर येऊन राहणाऱ्या आणि बाह्य पाण्यावर अवलंबून नसणाऱ्या पृथ्वी तलावरील पहिल्या वनस्पती कोण असतील तर टेरिडोफायटा। का? कारण की टेरिडोफायटामध्ये पहिल्यांदा पृथ्वीवर जलवाहिनी आणि रसवाहिनींची निर्मिती झालेली आहे, म्हणजे पहिल्या झायलम आणि फायलियमची निर्मिती जर पहिल्यांदा कोणामध्ये झाली असेल तर तो असणार आहे टेरिडोफायटा, ही गोष्ट लक्षात घ्या। जिम्नोस्पर्म काय आहे सर? जिम्नोस्पर्म त्या वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये सीड तर असतं मित्रांनो, सीड तर असतं, परंतु त्या सीडच्या वरून आवरण नसतं। अशा प्रकारच्या वनस्पतीला
आपण जर काय म्हणत असेल तर जिम्नोस्पर्म म्हणत असतो. तर हे वेगवेगळे गट दिलेले आहेत, व्यवस्थित वाचून घ्या, तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात. सगळ्यात कमी विकसित शैवाल आहेत. शैवालमध्ये जलवाहिनी रसवाहिनी नसतं. शैवाल या पाण्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आहेत, त्यांच्यामध्ये मूळ खोड पानं नसतात. कोणामध्ये? शैवालमध्ये. ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर ब्रायोफायटा या शैवालपेक्षा थोड्या विकसित आहेत. यांच्यामध्ये पण जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते, परंतु पाणी आणि क्षार जमिनीतून शोषण्यासाठी एक अवयव तयार झालेला असतो, त्यालाच आपण मुलाब म्हणत असतो किंवा रायझॉइड्स म्हणतो. त्या कारणामुळे ब्रायोफायटाचा विकास थोडा झालेला आहे. त्याला उभयचर वनस्पतींचा गट म्हणतो. ब्रायोफायटामध्ये पण आपल्याला मूळ खोड पानं आढळत नाही, पण काही ब्रायोफायटामध्ये आपल्याला फॉल्स मूळ खोड पाने यानी आभासी मूळ खोड पानं आढळताना दिसतात. टेरिडोफायटा या त्या वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये पहिल्यांदा जलवाहिनी आणि रसवाहिनी फायलम आणि म्हणतो झायलम आणि फेलियमची निर्मिती झाली. म्हणून पृथ्वी तलावरील सर्वात पहिल्या भूचर वनस्पती म्हणून जर आपण कोणाला ओळखलं जात असेल तर टेरिडोफायटाला ओळखत असतो मित्रांनो. पहिल्यांदा जर कोणत्या वनस्पतीमध्ये मुळांची, खोडांची आणि पानांची निर्मिती झाली असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे टेरिडोफायटा. आणि जिम्नोस्पर्म या टेरिडोफायटा ही विकसित आहेत, कारण की शैवाल, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे तिघही मित्रांनो जर बघितलं तर अनावृत्त बीजी अनावृत्तच म्हणतो, काय म्हणतो आपण, बीज नसणाऱ्या अबीजपत्री वनस्पतींचे प्रकार आहेत. आणि बीज जर पहिल्यांदा कोणामध्ये तयार झालं तर सगळ्यात पहिल्यांदा सीडची निर्मिती कोणामध्ये झाली असेल तर जिम्नोस्पर्म मध्ये. परंतु त्या जिम्नोस्पर्म मध्ये ज्या वनस्पती येतात त्यांच्यात सीड असतो, पण त्या सीडला वरतून आवरण नसतं. तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तुमचं दुसरं. अपेक्षा करतो की तुम्हाला कळालं असेल काय असणार आहे. आता बघा दुसरा प्रश्न, आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसेल. बघा येणाऱ्या काळात 3 परीक्षा मी तुम्हाला सांगितले, तिन्ही परीक्षामध्ये तुम्ही प्रश्न बघा आणि त्यानंतर पुन्हा आपली टेस्ट काय करायचं, ओपन करून बघायचं, तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. आता बघा कार्ल लिनियसने दिलेले वर्गीकरण कृत्रिम पद्धत आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मुख्यतः कोणत्या वैशिष्ट्यावर आधारित आहे? बघा वेगवेगळ्या वर्गीकरणाच्या पद्धती आहेत वनस्पतीच्या. पहिली आहे नैसर्गिक वर्गीकरण पद्धत, दुसरा आहे कृत्रिम वर्गीकरण पद्धत आणि तिसरा आहे फायलोजेनिक वर्गीकरण पद्धत. आता इथे या ठिकाणी कृत्रिम वर्गीकरण पद्धतीबद्दल बोलले, तर कृत्रिम वर्गीकरण पद्धत हे आपल्याला कार्ल लिनियस यांनी दिलेली आहे. नैसर्गिक जर बघितलं तर बॅन्थम आणि हुकर. तर या प्रश्नाचं उत्तर काय बघा, कृत्रिम जेव्हा आर्टिफिशियल गुणधर्म घेतलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं, कारण की यामध्ये त्याने शाखीय वैशिष्ट्य आणि पुंकेश्वरची रचना, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर अँड अँड्रोसियम स्ट्रक्चर हे गुणधर्म काय आहे काय म्हणतो कॅरोलस लिनियस याने आर्टिफिशियल पद्धतीने वर्गीकरण करताना मांडलं मित्रांनो. तर आता बघा पहिलं काय सर, नैसर्गिक संबंध, नॅचरल अफिनिटी जो आहे हे कुणी घेतलेलं आहे? जी नैसर्गिक पद्धत आहे वर्गीकरणाची, नैसर्गिक पद्धत आहे, या नैसर्गिक पद्धतीमध्ये हा गुणधर्म घेण्यात आलेला आहे. आणि वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत जर कुणी मांडली असेल तर ती मांडलेली बॅन्थम आणि हुकर नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या, विचारू शकतात. यानंतर उत्क्रांतीचा संबंध हे जर कोणावर असेल तर उत्क्रांतीचा संबंध हे गुणधर्म कुणी घेतलेलं तर फायलोजेनिक वर्गीकरण जी पद्धत आहे, फायलोजेनिक वर्गीकरण पद्धत वनस्पतीची जी आहे ती जी आहे कोणावर डिपेंड आहे तर इव्होल्युशनरी रिलेशनशिपवर डिपेंड आहे, उत्क्रांतीच्या संबंधावर डिपेंड आहे. आणि ही पद्धत कुणी मांडलेली आहे तर एक शास्त्रज्ञ आहे, त्याला आपण प्रँटल्स म्हणत असतो. आणि दुसरं जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, इग्लर नावाचा शास्त्रज्ञ आहे. आणि या इग्लर आणि प्लॅन्टर्स नावाच्या शास्त्रज्ञाने फायलोजेनिक वर्गीकरण पद्धत मांडलेली आहे, जी कोणावर डिपेंड आहे राजा, उत्क्रांतीच्या संबंधावर डिपेंड आहे. इव्होल्युशन कसं झालंय सजीवांचं या वनस्पतींचं त्याच्यावर डिपेंड आहे. आणि हा तिसरं शाखीय वैशिष्ट्य म्हणजे काय, की कशा प्रकारे काय आहे शाखीय ब्रँचेस आहेत, किंवा त्या वनस्पतीच्या फुलामध्ये जो मेलचा पार्ट आहे ज्याला पुंकेशर म्हणत असतो, तर त्याला इंग्लिश मधून आपण अँड्रोशियम म्हणत असतो, जो प्रजननात भाग घेत असतो, याच्या संरचनेचं पण विचार केलं होतं कॅरोलस लिनियस यांनी काय आहे कृत्रिम वर्गीकरण पद्धतीमध्ये. आणि दुसरं बघा भ्रूणशास्त्रीय जो आहे इम्ब्रायोटिक फीचर जो आहे, इम्ब्रायोटिक फीचर हा त्या काळामध्ये अस्तित्वात आला नव्हता. हेचा जो गुणधर्म हा इम्ब्रायोटिक फीचर हा कोणामध्ये घेण्यात येतो तर तो जो मॉडर्न क्लासिफिकेशन आहे, आधुनिक वर्गीकरण जो आहे, या आधुनिक वर्गीकरणामध्ये आपल्याला एम्ब्रायोलॉजिकल फीचर्स काय आहे आढळताना दिसतात. पण या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं कार्ल लिनियसची जर बघितलं आर्टिफिशियल पद्धत याच्यामध्ये कोणतं गुणधर्म होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर सी, ज्याच्यामध्ये शाखीय म्हणतो वैशिष्ट्य आणि काय अँड्रोशियमची संरचना.
हे पॉइंट येताना आपल्याला दिसतात. अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल. जर तुम्ही वनस्पतीचं वर्गीकरण वाचलं असेल तर तुम्हाला काही ओळखीचं कंटेंट दिसेल, काही नवीन दिसेल. नवीन दिसत असेल तर त्या ठिकाणी समजलेला पार्ट नोट डाऊन करून घेत जा. येणाऱ्या काळात तुम्हाला 100% फायदा होताना दिसणार आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हटलेले, दुहेरी फलन डबल फर्टिलायझेशन हे खालीलपैकी कोणत्या गटाचे वैशिष्ट्य लक्षण आहे? शैवाल आहे, ब्रायोफाइटा आहे, जिम्नोस्पर्म आहे, अँजिओस्पर्म आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अँजिओस्पर्म. फक्त एवढ्या सर्व वनस्पतीमध्ये आपल्याला अँजिओस्पर्म या वनस्पतीमध्ये डबल फर्टिलायझेशन घडताना दिसतं. तर कसं घडताना दिसतं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कशा प्रकारे असणार आहे. तर अँजिओस्पर्म वनस्पती म्हणजे ते असतात ज्यांच्यामध्ये सीड असतं, ज्यांच्यामध्ये फळ असतं, ज्यांच्यामध्ये फूल असतं आणि ज्यांच्यामध्ये अंडाशयाची निर्मिती झालेली असते. आणि मित्रांनो माहित आहे का, त्याला आपण इंग्रजीतून म्हणत असतो ओव्हरी रे मित्रांनो. तर ज्या फुलाच्या आतमध्ये ओव्हरी प्रेझेंट असते, ती ओव्हरी म्हणजे कशी असते बघा, तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे फुलाच्या आतमध्ये संरचना असते. बाकीचे हे पार्ट असतात. हे जे पार्ट आहे याला आपण काय म्हणत असतो, पुलिंगी भाग म्हणत असतो. पुलिंगी म्हणजे मेलचा पार्ट आहे. आणि या ठिकाणी हा फिमेलचा पार्ट आहे. फिमेलचा हा जो वरचा भाग दिसतो याला स्टिग्मा म्हणून ओळखत असतात. स्टिग्मा कुक्षी म्हणतो. यानंतर हा नळीसारखा दिसणाऱ्या भागाला स्टाईल म्हणतात. आणि या ठिकाणी दिसणारा भाग जो आहे याला ओव्हरी म्हणून ओळखत असतो. ओव्हरी म्हणत असतो, लक्षात राहू द्या. आणि या ओव्हरीच्या आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे फिमेलचे गॅमेट आढळताना दिसतात. त्या फिमेलच्या गॅमेटला ओव्हूल म्हणत असतो आपण. तर काय असतं, या पुलिंगी भागामध्ये असणारे जे मेल गॅमेट आहेत ज्याला आपण पोलन ग्रेन म्हणतो. तर हे गॅमेट या ठिकाणापासून येतात आणि कुठं माहित आहे का, या कुक्षीवर किंवा या छत्रीवर पडतात. आणि छत्रीवर पडल्यानंतर ते गॅमेट या पाईपद्वारे खाली या ओव्हरीमध्ये येत असतात. ओव्हरीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी त्यांचं जर बघितलं तर डबल फर्टिलायझेशन घडतं. आणि डबल फर्टिलायझेशन घडल्यानंतर या दोन्ही गॅमेटच्या एकत्रीकरणातून या ठिकाणी सीडची निर्मिती होते. आणि वरतून असणाऱ्या ओव्हरीलाच आपण नंतर पुढं फळ म्हणून ओळखत असतो. तर अशा प्रकारे ही संरचना आपल्याला फक्त आणि फक्त अँजिओस्पर्म याने काय आहे या वनस्पतीमध्ये आढळताना दिसतात. त्याच्यावरती असणाऱ्या जिम्नोस्पर्म, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा किंवा थॅलोफायटा यापैकी कोणत्याही वनस्पतीमध्ये आढळत नाही. म्हणून डबल फर्टिलायझेशन जर विचारलं, त्याचं डोळे झाकून गोल करायचं उत्तर तो म्हणजे कोणतं, अँजिओस्पर्म. बाकी कोणामध्ये डबल फर्टिलायझेशन घडत नाही. डबल फर्टिलायझेशन साठी तुम्हाला त्या वनस्पतीमध्ये काय ओव्हरीची निर्मिती होणं गरजेचं आहे, ज्याला आपण अंडाशय म्हणतो. आणि अंडाशय असणारी एकमेव वनस्पती आहे अँजिओस्पर्म. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर मित्रांनो माहित आहे का, ते असणार आहे अँजिओस्पर्म. ही गोष्ट काय करा, लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे डबल फर्टिलायझेशन कोणामध्ये, तर अँजिओस्पर्म वरती कोणामध्ये डबल फर्टिलायझेशन घडताना आपल्याला दिसत नाही. जिम्नोस्पर्म मध्ये सिंगल फर्टिलायझेशन आपल्याला घडताना दिसतो. अशा प्रकारचं एक पॉइंट समजणं गरजेचं आहे. तर अपेक्षा करतो की प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल. यानंतर आता बघा काय दिलेलं आहे, रोडोफायसी म्हणजे काय, त्याला आपण लाल शैवाल म्हणतो रे, लाल शैवाल. रोडोफायसी किंवा लाल शैवाल मध्ये रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो, तर म्हणते बघा शैवालाचे 3 प्रकार आहेत. हिरवा शैवाल आहे, तपकिरी शैवाल आहे आणि मित्रांनो माहित आहे का, लाल शैवाल आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला विचारलेलं आहे कोणत्या शैवालमुळे लाल शैवालाला लाल रंग प्राप्त होतो, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे क्लोरोफिल ए आणि बी आहे. तर लक्षात राहू द्या, क्लोरोफिल ए आणि बी या कारणामुळे हिरवा रंग प्राप्त होतो आणि ज्याला आपण क्लोरोफायसी म्हणत असतो. तर एक क्लोरोफायसी मध्ये आपल्याला हिरवा रंग हा क्लोरोफिल ए आणि बी मुळे प्राप्त होतो. तो तर उत्तर असू शकत नाही. फुकोझोन्तीन आहे बघा, फुकोझोन्तीन हा जो फुकोझोन्तीन नावाचा रंगद्रव्य आहे या कारणामुळं आपल्याला तपकिरी रंग प्राप्त होताना दिसतो. त्याला आपण फिओफायसी म्हणतो. आणि तपकिरी आपल्याला कोणामध्ये आढळत असेल तर फिओफायसी ज्याच्यामध्ये आपण तपकिरी शैवाल म्हणतो त्याच्यात आढळताना दिसतं. कोणामुळं, फुकोझोन्तीनमुळं. आता बघा लाल रंग प्राप्त होण्यासाठी जर कोण कारणीभूत असेल तर फायकोइरिथ्रिन नावाचा रंग कारणीभूत आहे. आणि फायकोइरिथ्रिन नावाचा रंगद्रव्य हा लाल शैवालात प्रेझेंट असतो. या कारणामुळं त्याला लाल रंग प्राप्त होत असतो. लाल शैवाल हे जास्त प्रमाणात आपल्याला समुद्रात आढळताना दिसतात मित्रांनो. यानंतर काय म्हणतो, क्लोरोफिल ए आणि सी. क्लोरोफिल ए आणि सी हे आपल्याला एकतर तपकिरी रंगात आपल्याला आढळताना दिसतात. म्हणजेच काय, तपकिरी शैवालामध्ये
तपकिरी शैवालामध्ये हे आपल्याला आढळताना दिसतात. कोणते क्लोरोफिल? ए आणि सी. हे जर बघितलं तर तपकिरी शैवालामध्ये. या व्यतिरिक्त डायॲटमस नावाचा जो हे आहे शैवाल, डायॲटमस नावाचा जो आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला या ठिकाणी काय आढळताना दिसतात? क्लोरोफिल ए आणि सी आढळताना दिसतात. या ठिकाणी लाल शैवालाचं म्हटलं होतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं. तरी छोटे छोटे पॉइंट्स आहेत मित्रा. टेलिग्रामला ह्याची पीडीएफ मी टाकत आहे, झेरॉक्स काढा, त्याच्यावर काही नोट डाऊन करायचं असेल तर करा, वाटल्यास बॅकग्राऊंड काढून टाकून देतो आज मी तुम्हाला. टेलिग्राम चॅनल काय आहे? @science by अशोक पवार. सगळं स्मॉल मध्ये, कुठेही स्पेस नाहीये. @science by अशोक पवार. तर या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही काय करू शकता? ही पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी तयारी करू शकता. आता बघा पाचवा प्रश्न काय आहे ते व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा. आता बघा, जिम्नोस्पर्म अनावृत्त बीजी, त्याला जिम्नोस्पर्मला आपण दुसरं नाव काय आहे? अनावृत्त बीजी किंवा नेक सीडेड क्लोरेलका वनस्पती का म्हणतात? तर यांचं म्हणणं आहे की जिम्नोस्पर्म जी वनस्पती आहे त्याला आपण नेक सीडेड का म्हणत असतो, म्हणजे बीजला आवरण नसणाऱ्या वनस्पती का म्हणत असतो? त्याचं मेन प्रॉब्लेम काय माहित आहे का? जिम्नोस्पर्म वनस्पतीमध्ये अंडाशय नसतं, आणि अंडाशय नसल्यामुळं मला सांगा या ठिकाणी जो फलन घडत असतो तो अंडाशयाच्या बाहेर घडतं, म्हणून यांच्यामध्ये फळ तयार होत नाही, आणि फळ तयार न झाल्यामुळं बीज जो आहे तो अंडाशयाच्या बाहेरच तयार होऊ राहिलं, म्हणून त्या बीजाला वरतून कोणत्याही प्रकारचं आवरण नसतं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून त्याला नेकेड सीड्स म्हणून काय आहे? ओळखत असतो. कोणाला? जिम्नोस्पर्मला. आता जिम्नोस्पर्म मध्ये फळ नसतं. दुसरी गोष्ट, जिम्नोस्पर्म मध्ये फूल पण आढळत नाही. फूल असणाऱ्या एकमेव सर्वात विकसित गट म्हणजे अँजिओस्पर्म, ज्याला आपण काय म्हणत असतो? आवृत्त बीजी म्हणत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे आता बघा, त्यांच्या बीजे नसतात हे विधान चुकीचं ठरतं, कारण जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला सीड आढळताना दिसतात, फक्त त्या सीडला वरतून आवरण नसतं मित्रांनो. तर हे उत्तर येऊ शकत नाही. त्यांचे बीजे फळामध्ये बंद नसतात. तर मित्रांनो माहित आहे का, हे विधान मात्र काय आहे? बरोबर असू शकतो, कारण त्यांचे बीज जे असतात ते फळांमध्ये काय आहे? बंद नसतात. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. दुसरं, त्यांच्या अंडाशय नसतं, म्हणजे ह्याचा अर्थ त्यांच्यामध्ये अंडाशय नसतात. आणि शेवटचं पर्याय बी आणि सी. तर आता बघा मी काय म्हंटलो रे, जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला फळच नाहीये, फळच नाहीये. तर बरोबर आहे की त्यांच्यामध्ये फळ नाहीये, तर बीजे फळामध्ये बंद नसतात जिम्नोस्पर्मचं, आणि फळ फक्त कोणामध्ये? अँजिओस्पर्म. यानंतर बघा, त्यांच्यात अंडाशय नसते. आताच मी तुम्हाला सांगितलं, अंडाशय असणारी, ओहरी असणारी एकमेव म्हणजे मला सांग भाऊ कोण असणार आहे? तर ओहरी असणारा एकमेव वनस्पती म्हणजे अँजिओस्पर्म आहे, आणि त्यामध्ये ओहरी असल्यामुळे डबल फर्टिलायझेशन घडतं, त्या कारणामुळे त्यांच्यामध्ये फळांची निर्मिती होते. त्या कारणामुळे अँजिओस्पर्म मध्ये सीड जो आहे फळाच्या आतमध्ये असतो, आणि हेच गुणधर्म मला सांगा जिम्नोस्पर्म मध्ये नाही आहे, म्हणून हे विधान पण बरोबर आहे. म्हणून आता चौथं बघा, बी आणि सी दोन्ही मला सांगा बरोबर आहेत, म्हणून उत्तर काय येईल रे? चौथं येणार आहे. कोणाबद्दल? कारण नेकेड सीड का म्हणतो? एक म्हणजे फळ नाहीये, आणि दुसरं म्हणजे अंडाशय. अंडाशय नाही म्हणूनच फळ नाहीये. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुमचं चौथं यायला पाहिजे मित्रा. आता बघा, ही बॅच मी वारंवार का सांगतोय? कारण की येणाऱ्या काळात ही तुम्हाला सुटेबल असणारी बॅच आहे. 25 दिवसाची बॅच आहे. 999 रुपये ऑनलाईनची फीस आहे. आता तुम्ही म्हणताल तर 25 दिवसात फास्ट घेणार का? नाही, आपलं शिकवण्याचा मॅटरच वेगळा असतो भाऊ. कोरेला एकदा तू लेक्चर केलास, तुला 100% वाटणार की आपल्याला मार्क येणार, आणि येणार पण मार्क, तू जर व्यवस्थित थोडंफार लक्ष दिलं असतं. बॅच चालू होत आहे 7 ऑगस्ट पासून. 7 ऑगस्ट पासून लाईव्ह बॅच असणार आहे, प्लस रेकॉर्डेड असणार आहे, आणि 7 ऑगस्ट पासून मला सांगा संध्याकाळी 4 ते 6 या टाइमला बॅच असेल, आणि ही बॅच 25 दिवस चालेल. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही घटक घेतले जाणार आहेत. आणि जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर 10 ऑगस्ट पासून टेस्ट सिरीज चालू होत आहे. एकूण 20 टेस्ट आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही मधून मला सांगा काय आहे? प्रश्न असणार आहेत. 50 मार्काच्या 50 प्रश्नांची टेस्ट आहे, पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे. दुसरी गोष्ट, व्हिडिओच्या माध्यमातून पण विश्लेषण आहे, आणि पीडीएफच्या माध्यमातून सर्व पर्यायाचं विश्लेषण तुम्हाला टाईप करून दिलं जाणार आहे. तर आवर्जून तुम्ही बॅच घेण्यासाठी सायन्स बाय अशोक पवार हा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, आणि काही अडचण असेल तर दिलेला नंबर आहे खाली बघा, 87 66 99 24 59. हा नंबर माझ्याकडेच असतो, तर आवर्जून तुम्ही त्या नंबरला कॉल करू शकता. तर बघा आता चला, वनस्पती वर्गीकरणामधला 6वा प्रश्न काय आहे बघा. संवाहिनी ऊती, त्याला आपण वस्क्युलर टिश्यू म्हणत असतो, ज्याच्यामध्ये झायलम आणि फायलियम येतं. म्हणजे कोण कोण येतं? तर जलवाहिनी आणि रसवाहिनी येतात. कोरेलका असलेल्या पहिल्या भूचर वनस्पती कोणत्या? आता थोड्या वेळाखाली सांगितलं की जर तुम्ही बघितलं तर बघा, वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना सगळ्यात पहिला गट आहे थॅलोफायटा.
यानंतर सेकंड गट आहे ब्रायोफायटा 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 आणि तिसरं गट आहे टेरिडोफायटा. या तिन्ही ज्या वनस्पती आहेत या कोणत्या वनस्पती आहेत रे? अबीजपत्री म्हणतो. या तिघांमध्ये सीड नसतं. त्यापैकी हा थॅलोफायटा जो आहे ह्याच्यात जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते, म्हणजे या असंवाहिनी वनस्पती आहेत. हे शक्यतो मला सांगा पाण्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आहेत. यानंतर ब्रायोफायटामध्ये पण जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते, परंतु मित्रा माहित आहे का या ब्रायोफायटामध्ये पाणी आणि खनिज आणून देणारा मुलाब नावाचा रायझॉइड्स नावाचा घटक असतो. म्हणून ब्रायोफायटाचा थोडं विकास झालेला असतो, म्हणून त्या पाण्यातून जमिनीवर येतात, परंतु जमिनीवर आल्यानंतर सुद्धा ते बाह्य पाण्यावर अवलंबून असतात. म्हणून ब्रायोफायटाला आपण काय म्हणत असतो? उभयचर वनस्पतींचा गट म्हणतो. परंतु बघा पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा कोणामध्ये जर जलवाहिनी आणि रसवाहिनी तयार झाली असेल तर त्या वनस्पती आहेत टेरिडोफायटा. जर यांच्याकडे सिस्टीम आहे ज्या सिस्टीमच्या साहाय्याने जमिनीतून पाणी आणि साल्ट घेऊ शकतात, म्हणून टेरिडोफायटा त्या पहिल्या वनस्पती आहेत ज्या पहिल्यांदा पूर्णपणे जमिनीवर येऊन वाढल्या. याच कारणामुळं टेरिडोफायटाला आपण सर्वात पहिल्या भूचर वनस्पती म्हणून ओळखत असतो मित्रा. या सोबतच बघा टेरिडोफायटा त्या वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मूळ, खोड आणि पानांची निर्मिती झाली. वरच्या थॅलोफायटामध्ये मूळ, खोड, पानं नसतात. ब्रायोफायटामध्ये पण मूळ, खोड, पानं नसतात, परंतु काही ब्रायोफायटामध्ये आपल्याला आभासी प्रकारचे मूळ, खोड, पानं आढळताना दिसतात मित्रांनो. तर अशा प्रकारे या संवाहिनी ऊती जर बघितलं पहिल्यांदा कोणामध्ये तयार झाल्या आणि कोणाला भूचर वनस्पती म्हणतो? टेरेस्टेरियल प्लांट म्हणत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे काय मित्रांनो? टेरिडोफायटा. शैवाल म्हणजेच कोण रे? थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये शैवाल येतात. ब्रायोफायटाचं सांगितलं. आणि जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्म म्हणजे काय आहे? अशा वनस्पती ज्यांच्यात सीड असतं, परंतु त्या सीडला वरतून आवरण नसतो मित्रांनो. बाकी जलवाहिनी, रसवाहिनी सगळ्यांमध्ये असते. आता तुम्ही म्हणताल तर जिम्नोस्पर्म पण वनस्पती ह्या जमिनीवर वाढणार आहेत. हो रे राजा, बरोबर आहे, पण जिम्नोस्पर्मच्या अगोदर कोण आलेले आहेत? टेरिडोफायटा. समजलं? जिम्नोस्पर्मच्या अगोदर कोण आले? टेरिडोफायटा. जिम्नोस्पर्म तर जमिनीवर वाढतात, या सोबतच बीजांची पण निर्मिती होते, ती वेगळी गोष्ट. पण इथं म्हटलंय पहिले संवाहिनी ऊती जर कोणामध्ये आणि भूचर वनस्पती कोणाला म्हणतात, तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तुमचं कोणतं? टेरिडोफायटा. ही गोष्ट तुम्हाला क्लॅरिटीने समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अपेक्षा करतो की तुम्हाला व्यवस्थित कळत असेल. लक्ष द्या फक्त व्यवस्थित. आणि जर तुम्ही सोबत टॉपिक वाचत असेल, जसं आता वनस्पती वर्गीकरण आहे, उद्याचं लेक्चर, परवाचं लेक्चर कशा असेल? प्राणी वर्गीकरण. तर तुम्हाला वेळ भेटू राहिला ना, तर प्राणी वर्गीकरण काय करा, एकदा बघून घ्या, वाचून घ्या, आणि जेव्हा तुम्ही देताल या ठिकाणी येऊन पाहताल तर तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने आउटपुट येतानाच दिसेल मित्रांनो. तर 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न काय आहे व्यवस्थित समजून घ्या. 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये एक गुणित जीवनचक्र आहे? म्हणजे काय म्हणतो? हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल आहे. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. हॅप्लॉन्टिक म्हणजे काय? ज्यामध्ये आपल्याला हॅप्लॉइड प्रकारची संरचना आढळताना दिसतं. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तो म्हणजे काय रे? स्पायरोगायरा. यांच्यामध्ये आपल्याला हॅप्लॉन्टिक आढळताना दिसतं. फ्युकस मध्ये 2N आढळतं, पायनस मध्ये पण 2N आढळतं, आणि या ठिकाणी ड्रॅप्टेरिस मध्ये पण आपल्याला 2N आढळताना दिसतं. आणि N अशी संरचना, यानी हॅप्लॉन्टिक अशी संरचना आपल्याला स्पायरोगायरा नावाच्या या शैवालमध्ये आढळताना दिसते, ज्याला आपण काय म्हणत असतो रे? मल्टीसेल्युलर अल्गीज म्हणून ओळखत असतो, जो हिरव्या शैवालामध्ये येताना आपल्याला दिसतो मित्रांनो. तर अशा प्रकारे, आणि याच्यामध्ये आपल्याला फिलामेंटस सारखी संरचना आढळताना पण दिसते. कोणामध्ये? स्पायरोगायरामध्ये. तर ह्याचं उत्तर असणार आहे तिसरं. लक्षात घ्या. हॅप्लॉन्टिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये N संरचना असते आणि हॅप्लॉइड टाईप संरचना असते त्याला म्हणतो. आणि डिप्लॉन्टिक आहे ज्याच्यामध्ये 2N संरचना आढळते, म्हणून उत्तर काय आहे? तिसरा असणार आहे. 8वा प्रश्न बघा आता काय असणार आहे? जिम्नोस्पर्म बद्दल. जिम्नोस्पर्म बद्दल, जिम्नो म्हणजे तोच बघा, हा आवरण नसणारा, सीडला आवरण नसणारा. स्पर्म बद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? तर आता इथं चुकीचं विधान विचारलेलं आहे. आणि कोणाबद्दल विचारलेलं आहे? जिम्नोस्पर्म, ज्याला मराठीतून तुम्ही काय म्हणत असता? अनवरक्त बीजी म्हणत असता. त्या अनवरक्त बीजी बद्दल काय आहे? विचारलेले आहेत. क्लिअर इथपर्यंत? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे कशा प्रकारे असणार आहे. आता या ठिकाणी बघा काय काय विचारलेले आहेत. सगळ्यात पहिलं पॉइंट, जिम्नोस्पर्म हे विषम बीजाणू आहेत, त्याला आपण हेट्रोपोरस म्हणत असतो. दे आर द हेट्रोपोरस पहिलं. त्यांच्यानंतर दुसरा आहे भ्रूणपोष, एंडोस्पर्म, एकगुणित आढळतो त्यांच्यामध्ये. देअर एंडोस्पर्म इज हॅप्लॉइड प्रकारचा आढळतो. तिसरं, त्यांच्यामध्ये जलवाहिनी झायलम वेसल्स नसतात. देअर झायलम वेसल्स काय? लॅक्स वेसल. आणि चौथं आहे त्यांचं नर आणि मादी शंकू नेहमी वेगवेगळ्या झाडावर असतात.
अशा प्रकारचं या ठिकाणी विचारलेलं आहे. आपल्याला चुकीचं ओळखायचं होतं तर एक एक विधान सांगतो. ते विषम बीजाणू असतात. मित्रांनो माहित आहे का, जेव्हा आपण जिम्नोस्पर्म मध्ये पाहतो तर आपल्याला बीजाणू तयार होताना दिसतात. बीजाणू ज्याला इंग्लिश मधून म्हणत असतो आपण स्पोर. परंतु जर बघितलं या जिम्नोस्पर्म मध्ये दोन प्रकारचे स्पोर तयार होत असतात. एकाला आपण म्हणत असतो मायक्रोस्पोर आणि दुसऱ्याला आपण म्हणत असतो कोणते मॅक्रोस्पोर. तर अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय आहे स्पोर तयार होत असतात. आणि जेव्हा दोन वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो आणि मॅक्रो स्पोर तयार होत असतात या संरचनेलाच आपण काय म्हणत असतो हेट्रोस्पोरस म्हणतो. आणि अशी संरचना आपल्याला काय जिम्नोस्पर्म मध्ये आढळताना दिसते. म्हणून मित्रांनो माहित आहे का, हा पहिलं प्रश्नाचं पहिलं स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं निवडायचंय. आता बघा त्यानंतर म्हणते त्यांचे भ्रूणपोष एंडोस्पर्म एकगुणित असते. देअर एंडोस्पर्म इज अ हॅप्लॉइड. तर हे विधान पण बरोबर आहे. कारण की जो भ्रूणपोष आहे एंडोस्पर्म आहे तो हॅप्लॉइडच्या स्वरूपात आढळताना दिसतो. त्याला आपण यल ने दाखवतो म्हणजे जोडीत नसतं, सिंगल फॉर्म मध्ये असतं. त्यालाच आपण काय म्हणत असतो हॅप्लॉइड. आणि एंडोस्पर्म जो आहे तो हॅप्लॉइड प्रकारचा असतो. का? कारण की हा जो काही एंडोस्पर्म आहे, हा जो काही भ्रूणपोष आहे, हा या जिम्नोस्पर्म मध्ये फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरच घडून येतं. आणि फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदर जर घडत असेल तर अशा प्रकारचा हा एंडोस्पर्म नेहमी आपल्याला हॅप्लॉइड यानी एन प्रकारचा आढळतो, ज्याच्यामध्ये आपल्याला जोडी आढळताना दिसत नाही. म्हणून हे विधान पण बरोबर आहे. यानंतर तिसरं आहे बघा, जर बघितलं देर झायलम लॅक्स वेसल. आता तिसरं काय आहे, जिम्नोस्पर्म मध्ये जी जलवाहिनी आहे त्या जलवाहिनीमध्ये वेगवेगळ्या पेशींचं बंडल असतात, वेगवेगळ्या सेलचं एकत्रीकरण आहे. आणि जर नॉर्मली विकसित एखाद्या वनस्पतीमध्ये आपण विचार करूया ज्याच्यामध्ये फुलांची निर्मिती होते, त्यांच्या जलवाहिनीमध्ये आपल्याला वेसल्स आढळताना दिसतात. परंतु जर बघितलं जिम्नोस्पर्मच्या काही वनस्पतीमध्ये आपल्याला जलवाहिनीमध्ये वेसल्स आढळत नाही. म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला प्रश्न विचारलं जिम्नोस्पर्मच्या झायलम मध्ये वेसल्स आढळतात का, तर नाही आढळत. सर कोणाच्या झायलम मध्ये वेसल्स आढळतात, तर एकमेव वनस्पती आहे ज्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो, जे फुलं येणाऱ्या वनस्पती असतात त्यांच्या आपल्याला झायलम मध्ये जलवाहिनीमध्ये वेसल्स आढळतात. या ठिकाणी आढळत नाही. आणि हे तेच म्हणतंय की या ठिकाणी काय आहे, त्यांच्यामध्ये वेसल्स नाहीये. म्हणून सी पण बरोबर आहे. आणि चौथं काय बघा, जिम्नोस्पर्म मधील वनस्पतीमध्ये नर आणि मादीचे जे कोण असतात ते नेहमी वेगवेगळ्या झाडावर असतात. अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु मित्रा माहित आहे का, जिम्नोस्पर्म वनस्पतीमध्ये जर आपण उदाहरण बघितलं, काही जिम्नोस्पर्मच्या वनस्पतीमध्ये नर आणि मादीचे जे कोण असतात ते एकाच झाडावर आढळतात. तर काही वनस्पतीमध्ये हे नर आणि मादीचे कोण हे आपल्याला वेगवेगळ्या झाडावर आढळतात. आणि इथं दिले की नेहमी एकाच झाडावर आढळतात. हे नेहमी शब्द दिल्यामुळं हा विधान चुकीचं ठरतं. कारण काही जिम्नोस्पर्म मधील जे कोण असतात मेल आणि फिमेलचे ते काय एकाच झाडावर आढळतात. तर काही जिम्नोस्पर्म वनस्पतीमधील मेल आणि फिमेलचे जे कोण असतात ते वेगवेगळ्या झाडावर आढळतात. म्हणून हे चौथं विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला या ठिकाणी चुकीचंच विधान ओळखलंय. तुम्ही भाषा बघा, तुम्हाला 100% आयोगाची भाषा वाटत असेल आणि याच लेवलचे याच लँग्वेजचा प्रश्न तुम्हाला आयोग येणाऱ्या काळात विचारू शकतो. मित्रांनो यासाठी ही सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर व्यवस्थित फक्त फायदा करून घ्या, 100% फायदा होणार आहे. यानंतर आता बघा पुढचा प्रश्न काय असणार आहे, कसं असणार आहे, खालीलपैकी कोणती जोडी विषम बीजाणू यानी हेट्रोस्पोरी आहे दर्शवतात. आता प्रश्न आहे की हेट्रोस्पोरी म्हणजे काय रे, तर तुम्हाला कळणं गरजेचं आहे की हेट्रोस्पोरीचा अर्थ काय. हेट्रोस्पोरीचा अर्थ काय, हेट्रोस्पोरीचा सिंपल अर्थ असा होतो राजा की ज्यामध्ये दोन प्रकारचे स्पोर तयार होत असतात. हेट्रोस्पोरीचा अर्थ होतो ज्यामध्ये मायक्रोस्पोर आणि यानंतर जर बघितलं तर मॅक्रोस्पोर. तर अशा प्रकारे दोन प्रकारचे काय आहे हे या ठिकाणी आपल्याला स्पोर तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो हेट्रोस्पोर म्हणून काय आहे ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर ह्याचं उत्तर काय असणार आहे, तर ह्याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी एक आहे इक्विसेटम आणि दुसरं कोणतं आहे रे, सायकस असणार आहे. दुसरं ऑप्शन काय, दुसरं ऑप्शन काय आहे, सेलाजिनेला आणि काय म्हणतो साल्विनिया आहे, लायकोपोडियम आणि पायनस, आणि दुसरा आहे ड्रायप्टोटिरियस आणि काय स्पायरोगायरा. आणि याच्यात म्हटलंय की यांच्यापैकी कोणती जोडी आहे ज्यामध्ये आपल्याला हेट्रोस्पोरी काय आहे हे गुणधर्म आढळताना दिसतो. तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे.
आता कोण आहे तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो माहिती आहे का, सॅलाजिनेला आणि काय आहे काय म्हणतो सॅल्विनिया, हे दोन ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हेट्रोस्पोरी नावाची संरचना आढळताना दिसतं. यांच्यामध्ये मला सांगायचंय दोन प्रकारचे स्पोर तयार होतात, मायक्रो आणि मॅक्रो. बाकी जर बघितलं पहिलं काय इक्विसेटम आणि सायकस आहे. इक्विसेटम आणि सायकस जर बघितलं तर तुम्हाला कळणं गरजेचं आहे, इक्विसेटम मध्ये आपल्याला होमोस्पोरी आढळताना दिसतं, म्हणजे याचा अर्थ एकाच प्रकारचा स्पोर तयार होतो, एकतर मायक्रो किंवा मॅक्रो. परंतु बघा सायकस मध्ये आपल्याला हेट्रोस्पोरी, हेट्रोस्पोरी काय आहे स्पोरी, अशा प्रकारची संरचना आढळताना दिसतं. तर हे एवढं लिहून का देतोय, कारण जर एखादं क्वेश्चन या लेवलचं रिफ्लेक्ट झालं, बाकीचं कोणाचं येऊ नये पण तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर बघा आता काय म्हटलं, पहिले मिनिंग समजून घ्या. हेट्रोस्पोरी म्हणजे, स्पोरी म्हणजे काय, स्पोर, स्पोर म्हणजे काय, बीजाणू असतात छोटे छोटे छोटे, जसे अंडे आहेत ना कोंबड्यांचे, तशा प्रकारे वनस्पती म्हणजे छोटे छोटे अंडे टाईप असतात, त्याला स्पोर म्हणतो. आता बघा काही वनस्पतीमध्ये दोन प्रकारचे तयार होतात, मायक्रो आणि मॅक्रो, आणि जर दोन्ही तयार होत असेल तर त्याला आपण हेट्रोस्पोरी म्हणतो, आणि एकाच प्रकारचे तयार होत असेल तर त्याला होमोस्पोरी म्हणतो. यामध्ये आता बघा इक्विसेटम नावाची जी वनस्पती आहे, इक्विसेटम नावाची जी वनस्पती आहे यांच्यामध्ये आपल्याला होमोस्पोरी आढळते, म्हणजे काय एकच प्रकारचा बीजाणू आढळतो. परंतु सायकस नावाची जी वनस्पती आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही प्रकारचे आढळतात. मग सर हे उत्तर काय येत नाही, कारण उत्तर वरती जोडी विचारलेली आहे की पूर्ण जोडी आहे. आता पहिल्यामध्ये पहिलं विधान जो आहे चुकीचं आहे आणि दुसरा शब्द जो बरोबर आहे, म्हणून तो उत्तर चुकीचा आहे. आता बघा सॅलाजिनेला आणि सॅल्विनिया हे दोघं टेरिडोफायटामध्ये येतात, आणि या टेरिडोफायटामध्ये येणाऱ्या या दोन्ही वनस्पतीमध्ये आपल्याला हेट्रोस्पोरी नावाची संरचना आढळताना दिसतं. यानंतर लायकोपोडियम आहे, लायकोपोडियम आहे, आणि लायकोपोडियम आणि पायनस यांच्यामध्ये आपल्याला होमो आढळताना दिसतो, होमोस्पोरी आढळताना दिसतं. आणि बाकी यांच्यामध्ये खालची जे आहेत यांच्यामध्ये पण आपल्याला होमो आढळताना दिसतो, होमोस्पोरी कोणाकोणामध्ये स्पायरोगायरामध्ये वगैरे. पण या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर सेकंड हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रा, ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, अँजिओस्पर्म. हा सगळ्यात विकसित वनस्पती आहेत बरे. अँजिओस्पर्म जर बघितलं मित्रा, पृथ्वी तलावरील सर्वात विकसित वनस्पती म्हणून यांना ओळखत असतो आपण. अँजिओस्पर्म काय गुणधर्म आहे सर, अँजिओस्पर्म त्या वनस्पती आहेत ज्यांच्यात मित्रांनो माहिती आहे का सीड आहे, ज्यांच्यात फळ तयार झालेलं आहे, ज्यांच्यात फूल असतं, ज्यांच्यात अंडाशय असतं, आणि अशा वनस्पती ज्यांच्यामध्ये आपल्याला डबल फर्टिलायझेशन घडताना दिसतं. तर हे गुणधर्म आहे. सगळ्यात विकसित वनस्पती ज्यांच्यात पहिल्यांदा फुलं तयार झाले, फुलांचं रूपांतर नंतर अंडाशयात झालं, अंडाशयाचं रूपांतर नंतर फळात झालं, आणि सीड हा फळाच्या आतमध्ये येत असेल तर अशा वनस्पतीला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. आता तो म्हणतो अँजिओस्पर्म मधला जो काही एंडोस्पर्म आहे, yani भ्रूणपोष जो आहे, आणि अवृत्तबीजी जिम्नोस्पर्म जो आहे, यामधील जो भ्रूणपोष आहे यांच्या गुणित्तेमध्ये पायलोडीमध्ये काय फरक आहे. तर मित्रा हे विचारलेलं आहे की जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म या जोगांमध्ये पण आपल्याला एंडोस्पर्म यानी भ्रूणपोष आढळताना दिसतं, आणि त्यांनी विचारलेलं आहे की दोघांमध्ये काय फरक आहे. तर एक लक्षात राहू द्या, तर मित्रांनो माहित आहे का, एक लक्षात राहू द्या कशा प्रकारे असणार आहे. जो जिम्नोस्पर्म आहे ना, कोरेल का, जिम्नोस्पर्म जो आहे, जिम्नोस्पर्म जो आहे, आणि दुसरं कोणतं असणार आहे, अँजिओस्पर्म आहे, अँजिओस्पर्म असणार आहे. तर जिम्नोस्पर्म मध्ये जो मी या ठिकाणी तुम्हाला भ्रूणकोश किंवा एंडोस्पर्म बद्दल बोलतोय, तर हा जो एंडोस्पर्म आहे, हा जो एंडोस्पर्म आहे, हा एंडोस्पर्म हा काय असतो माहित आहे का, हा फर्टिलायझेशनच्या अगोदर काय निर्माण झालेला असतो, फर्टिलायझेशनच्या अगोदर निर्माण झालेला असतो, म्हणून हा आपल्याला हॅप्लॉइड प्रकारचा आढळताना दिसतो, यानी एन प्रकारचा आढळताना दिसतो. मित्रांनो माहित आहे का, अँजिओस्पर्म मध्ये आपल्याला जर बघितलं तर डबल फर्टिलायझेशन घडताना दिसतं, डबल फर्टिलायझेशन घडताना दिसतं, म्हणजे दोनदा फर्टिलायझेशन घडतं. आणि एंडोस्पर्म जो आहे यांच्यामध्ये, हा एंडोस्पर्म जो आहे हा फर्टिलायझेशनच्या नंतर घडून येतं, आणि दोनदा फर्टिलायझेशन घडत असल्यामुळं यांच्यामध्ये एंडोस्पर्म आपल्याला ट्रिपलेट प्रकारचं आढळताना दिसतो. कोणामध्ये, अँजिओस्पर्म मध्ये. तर या ठिकाणी आता बघा, तर काय म्हटलंय बघा, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म दोन्ही त्रिगुणित असतात का, नाही, आता सांगितलं एक गुणी असतो आणि दुसरं त्रिगुणी असतं. एक गुणी कोण असतं, जिम्नोस्पर्म, त्रिगुणी कोण असतं, अँजिओस्पर्म. दोन्ही एक गुणित असतात का, नाही. अँजिओस्पर्म बघा, अँजिओस्पर्म हा त्रिगुणित असतो, आणि जिम्नोस्पर्म मध्ये मला सांगा एक गुणित आढळतात. तर उत्तर काय असेल रे, तिसरा असणार आहे. तर हे नवीन पॉइंट आहेत, नवीन शब्द आहेत, पण राजा माहित आहे का, पेपरमध्ये जर रिफ्लेक्ट झालं नंतर नको वाटायला पाहिजे ना.
बाकी मी बघेल बॅचच्या विद्यार्थ्यांना हे व्यवस्थित सगळं सांगणं गरजेचं आहे, तर फायदा होणं गरजेचं आहे. नाहीतर विनाकारण पानं खोडं मुळं हातात घेऊन आलोय, दाखवालोय, हे बघ हे खोड आहे, हा पानाचा आकार असा आहे, हे गुलाबाचा फुल बघ, कोणाला दिलास की नाही दिलास आतापर्यंत, हे असे काही शिकवायचे. टू द पॉइंट. आयोगाची रिक्वायरमेंट जी आहे, युपीसी लेवलचा पेपर द्या रे, भारतातील कोणताही पेपर द्या ज्याच्यात विज्ञान हा विषय असेल आणि तुम्ही माझे लेक्चर केले असेल राजा, तर तुला प्रश्न येणं म्हणजे येणंच आहे. कळतंय? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, या ठिकाणी सी आहे, अँजिओस्पर्म असणार आहे, कारण की ते मी आता तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी किती विधाने योग्य आहेत? आता बघा संख्या काय रे, प्रश्न बघ भाऊ, कन्फ्युज नाही व्हायचं. खालीलपैकी किती विधाने योग्य आहेत, अशा प्रकारचं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पहिलं बघा, मॉसेस मध्ये, मॉस करे मॉस मध्ये ब्रायोफायटाच्या बाबतीत, मॉसेस मध्ये जर बघितलं, बीजाणूंच्या विसरणासाठी एक विस्तृत यंत्रणा असते. तर बरोबर आहे, मॉस मध्ये जो स्पोर आहे त्याला विसरण जर करायचं असेल डिस्ट्रीब्युशन साठी, एक सेपरेट सिस्टीम तयार झालेली आहे. तर हे मॉसेस मध्ये आपल्याला आढळताना दिसतं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर पायनस मध्ये नर आणि मादी शंकू वेगवेगळ्या झाडावर असतात. तर हे विधान चुकीचं आहे, कारण की वेगवेगळ्या झाडावर नसतात, तर एकाच झाडावर मला सांगा काय आहे, आपल्याला कोण आणि शंकू आढळताना दिसतात. पायनस नावाचे वनस्पतीचे जे कोण आहेत ते वेगवेगळ्या झाडावर आढळताना दिसत नाही राजा, ते आपल्याला एकाच झाडावर आढळताना दिसतात, म्हणून हे विधान चुकीचं ठरतं. यानंतर बघा, सायकसच्या प्रवाळामुळं मध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे सायनोबॅक्टेरिया असतात. मित्रांनो माहित आहे का, जी सायकस नावाची वनस्पती आहे, या सायकस नावाच्या वनस्पतीच्या बुडाजवळ जो प्रवाळ आहे, यामध्ये आपल्याला सायनोबॅक्टेरिया नावाचा, अॅनाबिना नावाचा सायनोबॅक्टेरिया राहतो. आणि अॅनाबिना नावाचा सायनोबॅक्टेरिया हा सहजीवन पद्धत, सिम्बायोटिक पद्धत जगत असतो आणि त्या बदल्यात तो नायट्रोजनचं फिक्सेशन करण्याचं काम करतं. म्हणून हे विधान पण बरोबर आहे. काय म्हणतोय बघा, सायकस वनस्पतीचा जो प्रवाळ आहे खडकासारखा तयार झालेला, त्या ठिकाणी आपल्याला सायनोबॅक्टेरियाचं एक उदाहरण आहे अॅनाबिना, तो आढळतो आणि तो त्या ठिकाणी सहजीवन जगतो आणि त्या ठिकाणी नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतो. त्याला इंग्रजीतून आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणत असतो. नायट्रोजन फिक्सेशनचा अर्थ आहे नायट्रोजनला अन्य संयुगामध्ये काय करणे, मिक्स करून टाकणे. तर हे विधान बरोबर आहे. यानंतर बघा, टेरिडोफायटामध्ये युग्मक भेदित क्लोरेलेका म्हणजे गॅमेटोफाइट म्हणतो आपण, याला शब्द कोणता आहे, गॅमेटोफाइट हा बीजाणुबधावर काय पोषक द्रव्याच्या अवलंबून असतो, तर नाहीये. टेरिडोफायटामध्ये जो गॅमेटोफाइट आहे ना, गॅमेटोफाइट जो आहे हा प्रकाश संश्लेषी असतो रे, म्हणजे तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतो आणि फोटोसिंथेटिक असतो, तो दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून नसतं. म्हणून हे विधान पण चुकीचं आहे. मग अशा प्रकारे आपल्याला विचारले किती विधान बरोबर आहेत, तर मला सांगा 2 विधान बरोबर आहेत. कोणकोणते, ए आणि सी हे दोन्ही विधान आपल्याला बरोबर आढळताना दिसतात. आणि मला सांगा बी आणि डी हे चुकीचे आढळतात. बघा, हा पुस्तक आहे, एकूण पुस्तकाचे पानं जर बघितलं तर 300 पानं आहेत. त्या 300 पानापैकी तुम्हाला 30 पानं वाचायची गरज नाहीये, टोटल पानं 270 आहे. एवढं जरी वाचलं मित्रा तरी आरामशीर मार्क येऊन जातात. का, कारण आयोगाचा एरिया हा फिक्स आहे रे, आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपल्या क्लासमधून मार्क येतात. मी स्क्रीनशॉट टाकतो वगैरे, हे एवढं कॉन्फिडेंटली का बोलतो, कारण आयोगाचा एरिया फिक्स आहे आणि तिथं जर व्यवस्थित भर दिलो तर आपल्याला फायदा होईल. पूर्ण पुस्तकाची निर्मिती ही नोट्स टाईप केल्यामुळं अवांतर डेटा सगळं बाजूला काढलेलं आहे, म्हणून पुस्तकाची साईज लहान झालेली आहे आणि प्रत्येक पॉइंटला थेरॉटिकली कादंबरी टाईप न देता त्याला तोडलेलं आहे आणि तोडल्यामुळं तो इन शॉर्ट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता आलंय, म्हणून साईज कमी झालेली आहे आणि रिव्हिजनचं प्रमाण विद्यार्थ्यांचं वाढू लागलंय. मग अशा प्रकारे हा पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि जर पुस्तक मागवायचं असेल तर एका नंबर देतो, त्याच्यावर कॉल करा. 99 असणारे 22, यानंतर 49, 24 आणि 15 अशा प्रकारे. आणि जर तुम्हाला मला बोलायचं असेल तर माझा नंबर या ठिकाणी देतो बघा, पर्सनली तुम्ही कॉल करू शकता. 87 66 99 24 59 हा नंबर माझा आहे. काही अडचण असेल तर याच्यावर कॉल करा. काही अडचण असेल तर पुस्तकाबद्दल काय विचारायचं किंवा अन्य काही विचारायचं असेल तर, प्रश्न वगैरे असतील तर, पण हा पुस्तक एकदा बघा. मी असं म्हणत नाही की घ्याच, पण एकदा बघा. 100% तुम्ही म्हणताल सर एवढं फास्ट सायन्स रिव्हिजन होऊ राहिलं की इमॅजिनेशनच्या पलीकडे, तर चालतं. पुस्तकाचं नाव एमपीसी विज्ञान, लेखक मीच आहे भाऊ, दुसऱ्याचं प्रमोशन नाही करत. आता बघा, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. चुकीची जोडी काय माहित आहे काय, चुकीची जोडी, शैवालाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तो शैवाल कशाच्या स्वरूपात अन्न साठवतं ह्याच्याबद्दल दिलेला आहे. तर आता बघा,
क्लोरोफायसी हा स्टार्चच्या रूपात अन्न साठवते हे विधान बरोबर आहे. हिरवा शैवाल हा स्टार्च नावाच्या कार्बोहायड्रेटच्या रूपात अन्न साठवण्याचं काम करतो. यानंतर फिओफायसी हा मॅनिटॉल आणि लॅमिनारिनच्या स्वरूपात अन्न साठवते हे पण बरोबर आहे. आपण शिकलोय रे हे ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी. तर फिओफायसी म्हणजे तपकिरी शैवाल हा लॅमिनारिन आणि मॅनिटॉल या दोन स्वरूपात अन्न साठवण्याचं काम करतं. यानंतर रेडोफायसी लाल शैवाल हे फ्लोरिडिन स्टारच्या रूपात अन्न साठवतो हे विधान पण बरोबर आहे. मग राहिलं कोणतं एकच, तो म्हणजे काय सायनोफायसी. तर सायनोफायसी हा शैवाल नाही एरित्रा, तर शैवाल नसून हा एक प्रकारचा जीवाणू आहे. यालाच आपण सायनोबॅक्टेरिया, यालाच आपण ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणतो. आणि सायनोफायसीचा संबंध आणि सेल्युलोजचा काही संबंध नाहीये. उलट सायनोफायसीची सेल वॉल विचारलं असतं तर सेल वॉल आपल्याला सांगता यायला पाहिजे असतं पेप्टिडोग्लायकेन नावाच्या पदार्थाची बनलेली असते. परंतु सायनोबॅक्टेरियाचा आणि सेल्युलोजचा कोणताही संबंध नाहीये. म्हणून हे उत्तर येणार आहे. कारण आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती. म्हणून उत्तर काय यायला पाहिजे, तर उत्तर हे चौथा यायला पाहिजे मित्रांनो. तर हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. यानंतर आता बघा, उत्क्रांतीनुसार योग्य क्रम लावा. उत्क्रांतीनुसार म्हणजे बघा, वनस्पतींचं वाढ आणि विकास होत असताना वनस्पती कशा वाढल्यात रे. सगळ्यात पहिलं मला सांगा, सगळ्यात पहिलं थॅलोफायटा तयार झाल्या. थॅलोफायटाचा विकास होऊन मला सांगायचंय ब्रायोफायटा तयार झाल्या. ब्रायोफायटाचा विकास होऊन मला सांगायचंय टेरिडोफायटा तयार झाल्या. टेरिडोफायटा आणि टेरिडोफायटाचा विकास होऊन चौथं जिम्नोस्पोम नावाच्या वनस्पती तयार झाल्या. जिम्नोस्पम नावाच्या वनस्पती. आणि सर्वात विकसित मला सांगायचंय अँजिओस्पर्म नावाच्या वनस्पती या काय सर्वात शेवटच्या गटात आहे, जी सर्वात जास्त विकसित आहे. आता बघा, थॅलोफायटामध्ये कोणत्याही प्रकारची जलवाहिनी आणि रसवाहिनी किंवा अशा प्रकारचं काही तयार झालेलं नसतो. परंतु आता बघा, द्विगुणित बीजाणू जर कोणामध्ये पहिल्यांदा तयार झाला असेल तर या ठिकाणी ब्रायोफायटामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा इम्ब्रियोची निर्मिती कोणामध्ये झाली असेल तर तो ब्रायोफायटामध्ये. आणि ब्रायोफायटामध्ये आपल्याला द्विगुणित क्लोरेला द्विगुणित काय म्हणतो, द्विगुणित आपण म्हणू शकतो स्पोरोफाइट तयार झालेलं असतं. आणि मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी हा जो काही ऑप्शन आहे कोणतं माहित आहे का, द्विगुणित बीजाणुभीत प्रभावित अवस्था म्हणजे डॉमिनंट डिप्लॉइड स्पोरोफाइट. डॉमिनंट डिप्लॉइड स्पोरोफाइट ही अवस्था कधी तयार होते माहित आहे का, जेव्हा ब्रायोफायटाचा विकास होऊन टेरिडोफायटाला सुरुवात होते. अशा वेळेस या मध्यंतरी ही अवस्था आढळते. मग सगळ्यात पहिलं या ठिकाणी येणार आहे म्हणजे तिसरं. तर या ठिकाणी तिसरं उत्तर आहे पहिलं, म्हणजे हा पहिलं इथं पण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा उत्क्रांतीनुसार काय झालेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा उत्क्रांतीनुसार डॉमिनंट डिप्लॉइड स्पोरोफाइट तयार झाला. आणि डॉमिनंट डिप्लॉइड स्पोरोफाइट जो आहे हे कधी तयार होतो, जेव्हा ब्रायोफायटाचं रूपांतर टेरिडोफायटामध्ये होत असतो त्यावेळेस होतो. म्हणजे आता गोष्ट चेंडू कुठं आलेला आहे, टेरिडोफायटामध्ये. यानंतर जर बघितलं तर मित्रांनो माहिती आहे का, जसं टेरिडोफायटामध्ये आलं तर सगळ्यात पहिल्यांदा टेरिडोफायटामध्ये काय तयार झाली, जलवाहिनी आणि रसवाहिनी. तर जलवाहिनी आणि रसवाहिनीच्या संबंधित असणारा ऑप्शन कोणता आहे, दुसरं. मग पहिल्यांदा येणार आहे तिसरं उत्क्रांतीनुसार. त्यानंतर विकास झाला व्हस्क्युलर टिश्यू आणि जलवाहिनी आणि रसवाहिनींचं, तिसरं झालं, दुसरं झालं. आणि जसं जलवाहिनी आणि रसवाहिनी टेरिडोफायटा तयार झाली ना, पुढे जाऊन मला सांगा जिम्नोस्पर्म मध्ये सीडची निर्मिती झाली. मग पहिल्यांदा बघा, सगळ्यात पहिल्यांदा ब्रायोफायटामध्ये आपल्याला डॉमिनंट डिप्लॉइड स्पोरोफाइट तयार होताना दिसतो. यानंतर टेरिडोफायटामध्ये आपल्याला काय आढळताना दिसते, व्हस्क्युलर टिश्यू. आणि यानंतर पुढे जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला सीड आढळताना दिसतं. मग अशा प्रकारे पहिल्यांदा द्विगुणित बीजाणू म्हणजे काय, डॉमिनंट डिप्लॉइड स्पोरोफाइट. सेकंड जर बघितलं व्हस्क्युलर टिश्यू. उत्क्रांतीनुसार तिसरी अवस्था येणार आहे म्हणजे काय रे, सीडची निर्मिती. आणि शेवटचं चौथी अवस्था येणार आहे बघा, सीड जो तयार झालता कुठं, जिम्नोस्पर्म मध्ये. त्याच्यानंतर अँजिओस्पर्म मध्ये मला सांगा त्या सीडला वरतून आवरण तयार झालं असेल का. आणि सीडला वरतून आवरण तयार होणे हे उत्क्रांतीचा सर्वात टॉपचा टप्पा आहे. कारण सध्या त्या टप्प्यामध्येच असणाऱ्या वनस्पती सर्वात जास्त विकसित आहे. म्हणून बघा चौथ्या नंबरला येणार आहे चौथं, ज्याला आपण फळामध्ये बंद असलेले बीजे म्हणतो. तर उत्तर बघा पहिलं येईल
तिसरं, दुसरं, पहिलं आणि चौथं हे सिक्वेन्स आहे. तर काही विचारू शकतात आणि असे प्रश्न येणाऱ्या काळात तुम्हाला पेपरमध्ये दिसलं तर राग मानून घेऊ नको, आयोगाला काही बोलू नको, मला पण काही बोलू नको. का? कारण त्याच्या पहिले तुला हे प्रश्न सगळे इथं दिसणार आहेत. तर अपेक्षा करतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजत असेल. अवघड प्रश्न आहेत, मी तुम्हाला पहिलेही म्हटलो 5 प्रश्न मध्यम सोपे, 5 प्रश्न मध्यम आणि 5 प्रश्न अतिशय अवघड. आता बघा, एका टेरिडोफायटाच्या जीवन चक्रात बीजाणू याने बघा स्पोरो मदर सेल, स्पोर आणि झायगोट हे कसे असतात असं सांगितलेलं आहे. कोणाबद्दल विचारलेलं आहे? टेरिडोफायटाबद्दल विचारलेलं आहे की अशा प्रकारे जर बघितलं तर कोणामध्ये आढळतं हे तिघांबद्दल आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. व्यवस्थित बघू काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर 3 दिलेले आहेत. एक सगळ्यात पहिलं बघा, सगळ्यात पहिलं स्पोर तयार करणारी जी मदर सेल आहे, स्पोर तयार करणारी जी मदर सेल आहे त्याच्याबद्दल बोललेलं आहे. यानंतर तयार झालेला स्पोर बद्दल बोललेले, स्पोर बद्दल जर बोललेलं आहे. आणि तिसरं त्या दोघांच तयार होणाऱ्या स्पोरच्या एकत्रीकरणातून जो झायगोट तयार होता ना, फर्टिलायझेशन, त्याच्याबद्दल बोललेलं आहे. तर मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं जे कोणती स्पोर तयार करणारी मदर सेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी डिप्लॉइड प्रकारची संरचना आढळताना दिसतं. डिप्लॉइड प्रकारची, या डिप्लॉइडचं विभाजन होतं. कोणत्या पद्धतीने विभाजन होतं? मिओसिस पद्धतीने. आणि विभाजन होऊन मला सांगा त्याच्यात 2 अशा प्रकारे एन तयार होत असतात. आणि या एन तयार होत असेल तर याला हॅप्लॉइड म्हणतो. आणि जो स्पोर तयार होतो ना, हा अशा प्रकारे एनच असतो, त्याला आपण हॅप्लॉइड म्हणत असतो. आता बघा या ठिकाणी काय म्हटलो, मदर सेल मध्ये डिप्लॉइड होतं, त्याचं विभाजन झालं आणि सिंगल एन तयार झाले. आणि सिंगल जे एन असतात त्यालाच आपण स्पोर म्हणत असतो. मग स्पोर हा काय आहे? सिंगल एन आहे आणि हॅप्लॉइड आहे. यानंतर बघा अशा प्रकारे 2 जे काही एन आणि एन अशा प्रकारे 2 जे काही स्पोर आहेत त्यांचं एकत्रीकरण होऊन मला सांगा अशा प्रकारे 2n तयार होतं. यालाच आपण झायगोट म्हणत असतो फर्टिलायझेशनच्या नंतर. आणि हा काय असतो तर हा डिप्लॉइड असतो, याने 2n मध्ये असतो. तर पहिल्यांदा डिप्लॉइड असणाऱ्या 2n चं विभाजन होतं. मदर सेल मध्ये 2n असतं, त्याच्यामध्ये विभाजन होतं, सिंगल एन तयार होतो. त्या सिंगल एनलाच आपण स्पोर म्हणतो आणि याला सिंगल एनला हॅप्लॉइड म्हणतात आणि स्पोर म्हणतो. तो हॅप्लॉइड जो आहे हा स्पोर आहे म्हणून हा असणार आहे. आणि नंतर त्या 2 सिंगल एनच्या एकत्रीकरणातून 2n तयार होत असतो. कोणामध्ये? फर्टिलायझेशनच्या नंतर तयार होणाऱ्या झायगोट मध्ये. मग अशा प्रकारे मदर सेल ही 2n आहे. यानंतर त्याच्यापासून तयार होणारा स्पोर जो आहे तो हॅप्लॉइड एन आहे. आणि अशा प्रकारे 2 हॅप्लॉइड एनच्या एकत्रीकरणातून तयार होणारा झायगोट हा 2n असतो. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पहिलं यायला पाहिजे. तर हे तुम्हाला समजून गेलं असेल. तर अपेक्षा करतो की तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर कळत असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे. मित्रांनो माहित आहे का, जर तुम्हाला काय म्हणतोय मी तुम्हाला, जर तुम्हाला प्रश्नांमध्ये आणखी काही बदल पाहिजे असेल तर आवर्जून तुम्ही कमेंट करू शकता. आणि एकच अपेक्षा आहे मित्रा की जास्तीत जास्त मित्र परिवाराला आपली लिंक शेअर करा आणि फायदा होणार. डेडिकेशनने आपण शिकवतो, डेडिकेशनने तुम्ही अभ्यास करा, 100% तुम्हाला विज्ञानामध्ये चांगला स्कोर येणार मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो मित्रांनो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद.